आजच्या कथेचे नाव आहे एक थरारक अनुभव. मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जाच असते. रिया एकुलती एक असल्यामुळे तिला या सुट्टीचे खूपच आकर्षण होतं. कधी एकदाची परीक्षा संपते आणि मामाकडे जाते असे व्हायचे तिला, आणि अखेर तो दिवस उजाडला. रियाला 2 मावश्या आणि 2 मामा होते. एक मामा गावीच राहायचा. त्याला 2 मुले होती, पप्पू आणि मीनू. रियाची त्यांच्याबरोबर चांगली गट्टी जमायची. तिला जास्त करून मामाच्याच गावाला जायला आवडायचे, ते पण कोकणात. आणि तिची सगळी भावंडे म्हणजे मामाची, मावशीची मुले सगळेजण वर्षातून एकदा तिथेच भेटायची. सगळी बच्चे पार्टी एकत्र जमून जो धिंगाणा घालायची तो विचारायलाच नको. त्यांची सकाळ खेळापासून सुरू व्हायची आणि रात्र भूतांच्या गोष्टींवर. पप्पू कोकणात राहत असल्यामुळे त्याच्याकडे खूप गोष्टींचा साठा असायचा. तो दरवेळेला नवीन नवीन गोष्टी सांगायचा, ते पण रंगवून. सगळ्यांना वाटे की हे सगळं आत्ताच घडतंय. असाच एकदा तो देवचाराची गोष्ट सांगत होता. सगळे खूप मग्न झालेली ती गोष्ट ऐकण्यात. पप्पू सांगत होता की देवचार हा गावाचा राखणदार असतो. तो मध्यरात्री गावाला फेरा मारतो, चुकलेल्यांना वाट दाखवतो. त्याच्या येण्या जाण्याची ठराविक वाट असते. त्या वाटेवर जर कोणी झोपले किंवा काही अडसर असेल तर तो 3 वेळा वॉर्निंग देतो, आणि मग तरी पण नाही ऐकलं तर त्या व्यक्तीला त्याच्या परीने शिक्षा करतो. त्याला कोणीही अजून प्रत्यक्षात बघितलेले नाही, पण म्हणतात ना बुवा, तो खूप उंच धिप्पाड असतो. त्याच्या पायात कोल्हापुरी चपला असतात. त्यांचा करकर असा आवाज येतो आणि त्याच्या हातात एक काठी असते. त्याला घुंगरू बांधलेले असतात. तो चालताना त्या घुंगरांचा आवाज होतो. ही त्याची आसपास होण्याची लक्षणे. पप्पूला जितकी देवचाराबद्दल माहिती होती तितकी त्याने दिली, ते पण रंगवून. सगळे आता पुढे काय होईल हे ऐकण्यात उत्सुक होते. तो पुढे बोलू लागला. एकदा गावातल्या दगडूच्या घरी त्याचा चुलत भाऊ रामा आणि त्याचा मित्र सखा असे दोघे राहायला आले होते. रामा कायमचा मुंबईत स्थायिक असल्यामुळे त्याच गावाकडे कमी येणं जाणं होतं. पण अचानक जमिनीच्या कामामुळे त्याला गावाला यावे लागले होते. जमिनीच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे त्याला 2 दिवस राहणे भागच होते. दगडू खूपच खुश होता. जेवण उरकून तिघेही गप्पा मारत बसले. दगडूच्या खळ्यातूनच देवचाराची जाण्याची वाट होती, म्हणून शक्यतो रात्रीचे कोणीही खळ्यात झोपत नसे. अगदीच तशी गरज पडलीच तर तुळशी समोरची जागा सोडून कोणी पण झोपत असे. त्या रात्री खूप उकाडा असल्यामुळे रामा आणि सख्याने खळ्यातच झोपायचे ठरवले. पण दगडूने त्यांना ताकीद दिली की ही देवचाराची जाण्याची वाट आहे, तेव्हा जरा जपून. तशी पण घरात खूप जागा आहे, तेव्हा तुम्ही घरातच झोपावे. पण ते दोघं या सगळ्यांवर विश्वास ठेवत नसल्यामुळे तिथेच झोपले. दगडू मात्र घरात झोपला. मध्यरात्रीची वेळ होती. रामा थकल्यामुळे लगेच झोपून गेला. पण काही केल्या सकाळला काही झोपच येत नव्हती. त्याला हे पाहायचे होते की खरंच देवचार असतो का, आणि त्यानेही दगडूकडून बरेच काही ऐकले होते. त्याला आता हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते, म्हणून तो मुद्दामच वाटेवर झोपला. काही वेळानंतर त्याला कसला तरी आवाज आला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण कोणच नव्हते. पण त्याला घुंगरांचा आवाज आणि त्याबरोबर कोणतरी त्याच्याकडे चालत येत आहे असा भास झाला. सख्याची घाबरून बोबडी वळाली. त्याने जोरजोरात हलवून रामाला उठवले, पण तो इतका गाढ झोपेत होता की त्याने काही साथच दिली नाही. सख्याने दगडूकडून ऐकले होते की देवचार 3 वेळा वॉर्निंग देतो आणि नाही ऐकले तर शिक्षा करतो. उगाच विषयाची परीक्षा नको म्हणून सखा स्वतःच वाटेवरून बाजूला झाला. आणि थोड्याच वेळात त्याला असे वाटले कोणीतरी त्याच्या बाजूने गेले, अगदी जवळून. त्याला तो चप्पलचा आणि काठीच्या घुंगरांचा आवाज स्पष्ट आला. पण अंधार गुडूप असल्यामुळे काहीच दिसले नाही आणि तो आवाज हळूहळू विरळ होत गेला. सखा चुपचाप झोपून गेला आणि पुन्हा कधीच देवचाराच्या वाटेवर झोपला नाही. ही गोष्ट ऐकताना सगळे घरातले वातावरण भीतिमय झालेले. सगळी मुलं मन लावून गोष्ट ऐकत होती. पण अचानक गाडीच्या सायरनचा आवाज झाला. सगळी मुलं एकदम दचकली, एकमेकांना बिलगली. घरातल्या मोठ्यांच्याही गप्पा चाललेल्या त्याही थांबल्या आणि सगळीजण आवाजाच्या दिशेने गेली. मोठी माणसे बॅटरी घेऊन गाडीजवळ गेली, पण गाडीजवळ कोणीच नव्हते. ड्रायव्हर काका बाहेरच झोपलेले. तेही खडबडून उठले. मांजर आली असेल गाडीकडे किंवा कुत्रा असेल, असे सगळ्यांनी उडवाउडवीचे संदर्भ लावले. पण गाडीची चावी तर ड्रायव्हर काकांच्या शर्टच्या खिशात होती आणि तो आज खुंटीला टांगलेला होता. मग गाडीजवळ कोण होते? सगळ्यांनाच प्रश्न पडला. तेवढ्यात मामा, पप्पूचे वडील, जो आज झोपलेला, तो उठून बाहेर आला. ड्रायव्हर काकांवर ओरडला की वाटेवर गाडी का लावलीस? ती त्याची वाट आहे, आधी बाजूला कर. ड्रायव्हर काकांची हे ऐकल्यावर एकट्याने बाहेर जायची हिंमतच होत नव्हती. मग मामाने त्यांच्याबरोबर जाऊन गाडी बाजूला लावली. त्या सगळ्या गोंधळात मात्र अचानक रियाचं लक्ष घड्याळाकडे गेले. रात्रीचे 2 वाजले होते. तोच तिला घुंगरांचा आवाज ऐकल्याचा भास झाला
आणि तो मंद मंद होत गेला. रिया मनातच पुटपुटली, बापरे देवचार. समाप्त. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.